नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार। मांजरा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा शोध अद्याप अपूर्ण। या संदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात। कळंब तालुक्यातील खोंदला येथील मुसळधार पावसामुळे संतप्त झालेल्या मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे भीषण घटना घडली आहे। शेतकरी सुबराव शंकर लांडगे वय 65 हे नदीवरील पुलावरून जात असताना पाय घसरल्याने थेट पुराच्या पाण्यात पडले आणि वाहून गेले आहेत। सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून शेतकऱ्याचा शोध लागलेला नाही। दरम्यान दुपारी एनडीआरएफची टीम दाखल झाली। सकाळपासून शोध कार्य सुरूच आहे। तर काय सांगाल, कालपासून शोध कार्य सुरू आहे? दिनांक 14 ऑगस्टच्या रात्रीपासून कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा नदी आणि वासेरा नदीला पूर आलेला आहे। नदीकाठची सगळीच गावं प्रभावित झालेली आहेत। काल खोंदला गावामध्ये 2 व्यक्ती आणि काही पशुधन, पाथर्डी गावामध्ये काही व्यक्ती आणि पशुधन आणि इटकूर गावामध्ये काही व्यक्ती आणि पशुधन या पुराच्या पाण्याने वेढलं गेलं होतं। त्यांना स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, सर्व स्थानिक नागरिक, ग्रामपंचायतचे पदाधिकारी, महसूल प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन धाराशिवची टीम यांच्या मदतीने सर्व व्यक्तींना आणि पशुधनाला वाचवण्यात आलं। परंतु खोंदला गावचे रहिवासी सुबराव शंकर लांडगे हे केज तालुक्यातील गावामधून खोंदला गावामध्ये नदी क्रॉस करून येत असताना पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने नदीत वाहून गेले। काल दिवसभर सर्वांच्याच सहकार्याने शोध मोहीम चालू होती, परंतु ते मिळून आले नाहीत। आज सकाळी पुनश्च एकदा आपत्ती व्यवस्थापन टीम, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थ असे मिळून सर्वांनी शोध मोहीम चालू केलेली आहे। तसेच नदीकाठच्या गावांमध्ये पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान चालू झालेलं आहे। त्याचे पंचनामे चालू करण्यात आलेले आहेत। प्रशासनाच्या वतीने लोकांना, नदीकाठच्या लोकांना सुरक्षित आणि सतर्क राहण्याचं मी आवाहन करतो। थँक्यू। मांजरा नदी भरभरून वाहत आहे। बघ फार होती तू